नमस्ते, मी सर्पमित्र शीतल कासार। आज मी नगरपासून 7-8 किलोमीटर शहापूर या गावात आली आहे। तर इथे शेततळ आहे आणि हे कृष्णा बिर्ड यांचं आहे शेततळ। तर ते बोलतात की इथे 3 साप वगैरे आहेत, तर आम्ही शोधू की कुठले साप आहेत, काय आहेत, तर रेस्क्यू वगैरे करूया। ठीक आहे, चला। आताच तुम्ही पाहिलं की आपण एक कोब्रा साप फुल साईज होता आणि एक घोणस, तर त्या दोन्हींना आपण रेस्क्यू केले। आणि आम्ही मला खूप शोध केली, पण ती काय आम्हाला सापडलेली नाही आहे। एक तर ती बाहेर गेली असेल किंवा मग आतमध्ये असली तरी पण आता सापडलीच नाही। खूप मोठं शेततळ आहे, सापडली तर नाहीच आहे, आम्हाला नसेलच याच्यामध्ये। आणि जरी असली तरी पण त्याच्यापासून काही धोका वगैरे नाही आहे, ती बिनविषारी आहे। आणि जरी चावला तरी टीटीचे इंजेक्शन वगैरे घ्यावं लागतं। आणि 2 जे व्हेनमस स्नेक होते तर ते आम्ही पकडलेत, रेस्क्यू केलेत आणि आता त्यांना फॉरेस्टमध्ये सोडायला जाऊ। ओके, तर तुम्ही पाहू शकता आत्ताच आपण एक घोणस साप आणि एक कोब्रा साप शेततळ्यामध्ये रेस्क्यू केला होता आणि आता इथे फॉरेस्टमध्ये सोडायला आलो आहे। तुम्ही पहा, पाहू शकता तुम्ही, खूप विषारी साप आहे, हायली व्हेनमस स्नेक आहे। ह्याला मराठीमधून घोणस म्हणतात, इंग्लिशमधून रसेल व्हायपर असं म्हणतात आणि खूप ॲग्रेसिव्ह आहे। तुम्ही पाहू शकता, आपण हिला आता इकडे फॉरेस्टमध्ये यूज करूया। आता इकडे हा कोब्रा आहे, इकडे ना आपल्या अंगावर स्टिक केली पण तुम्ही पाहू शकता, ही पहा। तर हा कोब्रा साप
तर तुम्ही पहा. तर ह्याला मराठीमधून नाग म्हणतात, इंग्लिशमधून कोब्रा असं म्हणतात आणि फुल ॲग्रेसिव्ह आहे. तुम्ही पाहू शकता त्यांनी कसा फणा वगैरे काढला आहे. फॉरेस्टमध्ये पाहू शकता. त्याच्या निसर्गामध्ये